सुप्रभात मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा काय म्हणतात, कसं चाललंय? मस्त मजेत ना? कामाला जात आहे ना? जायलाच पाहिजे, नाहीतर खाणार काय म्हणजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर आजचा बेत असा आहे की आज मी आणि विघ्नेश आज आम्ही जातो 2 गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्हला. पहिली म्हणजे हिरो एक्सपल, दुसरी म्हणजे सुझुकी V-Strom. आता दोघांचा टायमिंग मिळाला आहे मला. एक हिरोची आहे ती दुपारी आम्ही टेस्ट ड्राईव्ह करणार आहे आणि V-Strom ही संध्याकाळी टेस्ट ड्राईव्ह करणार आहे. तर आता बघूया, आपण चाललो आहे ऑफिसला. विघ्नेशचा विचार आहे की वरली ऑफ रोडर एक बाईकच बघूया. पण बघूया कोणती चांगली वाटते, त्याचा पण तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे त्यामध्ये, की गाडी चालवायला कशी आहे, तिचे स्टान्स कसं आहे, इंजिन व रिफाईनमेंट काय आहे किंवा चालवायला कशी आहे. चला मग आता जाऊया आपण कामाला आणि दुपारी जेव्हा बाहेर निघेन टेस्ट ड्राईव्हसाठी जेव्हा जाईन तेव्हा परत कनेक्ट होऊ किंवा आपण भेटूया. आता रे गाडी खूप हलकी वाटते रे, खूप जड वाटते. पण हाय गाडी खूप हलकी, एक नंबर गाडी वाटते, चांगली वाटते रे. EFT पण जरा चांगला दिला याला, मस्त. पण ते एक आहे हा USB आहे ना, टाईप A आहे हा बघ. म्हणजे जुना वाला होता ना टाईप C नाही, टाईप A वाला आहे. गेअरला आणि मस्त उठते एवढ्या कमी स्पीडमध्ये. पण लो अँड टॉर्क मस्त आहे. तिसऱ्याला उतरवली तरी पण काय झटका देत नाही गाडी. त्याची एवढं नाही मिळेल, टॉर्क तुम्ही दिला आहे तर आलं पाहिजे होतं. आणि रोडच्या याला त्याला मोड पण हे नाही केलं, चेंज नाही केलं. आणि गाडी लांबून अशी वाटते की एकदम थोडी हेवी आहे, पण तेवढी नाही आहे, मस्त आहे गाडी. पण दिसायला थोडी बल्की आहे एकदम. हा सेम कोणती चालू आहे? हा SD चालू आहे. SD पण ह्याच्यापेक्षा हेवी आहे. हा SD हेवी आहे ह्याच्यापेक्षा. नाही सेम हाईट आहे. मस्त आहे यार, लो अँड टॉर्क एक नंबर आहे.
कारला पण लॉक नाही करता येत बस चौथ्या गिअरला असून सुद्धा. कसला हां त्याला बोलतो ना ऑनलाईन ब्रोशर पाहिजे तो आपल्याला मिळेल साईटवरून मिळेल साईटवरनं मिळेल. जा मला दोघांनी एक राऊंड मारून Music licensing reimagined. ती बसली तर लागले तर खाली बसले मीठ आला तर शॉकअप खाली गेला पूर्ण तर जाऊ नये. Music licensing reimagined. हा एक कडक यार गाडी आवडली आपल्याला. जा अजून एक अरे जाऊन ये ना तू जा अजून एक राऊंड मारून येते जा. अरे जा चालू ना कोण काय बोलणार जा अजून एक राऊंड मारून ये. अरे काय जा काय नाही जा हा ओके प्रॉपर गाडी वाटली. ठीक आहे Music कशी वाटली चालवायला reimagined. चांगली काहीच नाही वाटत. अरे खूप हलकी आहे यार गाडी. आता मला ही दड वाटायला लागली म्हणजे हा खूप हलकी आहे गाडी मस्त मनोवर होते मस्त आहे. मगाशी पण तू झटका नाही कळला मस्त गाडी आहे चांगली. अपसाईड डाऊन नाही आहे पण तरी पण चांगले शॉकअप आहे प्रॉपर बसते. गाडी हाय मस्त पाहायला. 20 फ्रॉमची घ्यायची Music licensing Big value. reimagined. तर आपण असं म्हणतो की आपली टेन्शन झाली आहे पूर्ण आणि काही म्हणा पाहिजे गाडी एक नंबर आहे चालवायला. विघ्नेश्वर टेस्ट ड्राईव्ह घेतली मी पण टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे पण आणि दोघांना पण आवडली गाडी म्हणजे गाडीचं पिकअप लो अँड टॉर्क बरोबर तिचे शॉकअप बरोबर वगैरे एक नंबर आहे बाईक. म्हणजे कोणत्याही खड्ड्यात जाऊन असं कळत पण नाही की आपण खड्ड्यातला निघालो आहे म्हणून. मगाशी पण मी एक काय ना असं स्पीड ब्रेकर होतं तो उडवून निघालेलो तर मला जरा पण फील न झालं की मी खड्ड्यातला किंवा स्पीड ब्रेकरवर ना गेलो आहे म्हणून. की मस्त हे येतं ते सस्पेन्शन्स आहेत आणि तशी बोलतो ना वेट कॅरिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे. जसं त्या मुलानं सांगितलं की 190 किलोपर्यंतची म्हणजे वेट घेऊ शकते. जे रायडर आहे पिलियन आहे सोबत सॅडल आहे सॅडल बॅग्स आहेत किंवा टॉप बॉक्स आहे टँक आहे म्हणजे फुल्ली लोड होऊन गाडी तेवढं वेट घेऊन तेवढं स्पीड पण देऊ शकते आणि तेवढं मनवर पण राहू शकते. आणि ॲक्च्युली आहे गाडी तशी कारण ती दिसायला ती एवढी बल्की आहे की समोर गेलं की अरे वाटतं खूप मोठी आहे. बसल्यावरती पण पाय जसं आता माझी हाईट आहे 5.4 फीट तर जेव्हा गाडीवरती बसू होतं फक्त त्या टाका त्याला टच होतं खाली. पण जेव्हा आपण एक साईडला बसतो म्हणजे सिंगल फूटचा आपण जेव्हा राईड करतो तेव्हा ती प्रॉपर पाय खाली टचतो. त्याच्यामुळे रायडिंगमध्ये काही इश्यू येत नाही. रायडिंग एकदम स्मूथ आहे.
की आरी म्हणजे रॉयल एनफिल्डची हंटर आपल्याला बघत होतो आपण, कारण ते हाईट छोटी होती, त्यात 350 पॉवर पण होती. तर सेकंड असं होतं ते म्हणजे ट्रायम्फ स्पीड 400, म्हणजे ती किंमत ना खूप जास्त होती, म्हणजे ती ऑन रोडच होती 2,39,000ला. आणि ती सॉरी एक शोरूम होती ती 2,30,000 2,38,000 काहीतरी, आणि ती ऑन रोड जात होती ऑलमोस्ट 271पर्यंत. 2,70,000ची गाडी घ्यायची मी थोडंफार काहीच नाही फायनान्शियली तेवढं मला आत्ता सध्या तरी पॉसिबल नाही आहे. त्याची सेकंड एक वेरियंट आत्ता जो नवीन आला त्याच्यामध्ये स्पीड T4 म्हणून आली आहे, ज्याची एक शोरूम प्राईस आहे 1,40,000च्या आसपास काहीतरी आहे. आणि ती ऑन रोड येते नाही काहीतरी तुमचं ती 171 आहे काहीतरी. 171 आहे. नाही ऑन रोड येता येते 2,23पर्यंत. ती पण एक चांगला ऑप्शन आहे, कारण ती स्पीड T4 जी आहे त्याच्यामध्ये पॉवर पण तेवढी आहे. 400 cc गाडी आहे. आणि जितके मी आत्तापर्यंत रिव्ह्यू बघितले आहेत ती गाडी मस्त चालवायला खूप चांगली आहे. इथं मी टेस्ट ड्राईव्ह घेऊन मी जाणार पण होतो, पण नाही गेलो. आता बघू थोड्या दिवसांनी काय प्लॅन करेन तिकडे जायचं, टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेईन, बघून कशी वाटतं गाडी. तर ही गाडीची हिरोची चालवली मी, मस्त एकदम मस्त. ते जर पुढे काही घ्यायचं ठरलं तर एक आपल्याकडे एक ऑप्शन आहे की बाबा ही एक गाडी पण आहे. त्याची पण काय म्हणतो आपण एक शोरूम प्राईस आहे 1,71,000 आणि ऑन रोड येता जाते ती म्हणजे 2,14,000. मला फक्त ह्याच्यामध्ये एवढंच हे वाटतं की जो इन्शुरन्सचा आहे ना इश्यू, तो इन्शुरन्सचा कस्टमरला घ्यायचा ऑप्शन दिला पाहिजे होता, की कस्टमरने डिसाईड करू दे इन्शुरन्स कोणाकडे घ्यायचा. आता ह्याचं कसं फर्स्ट इयर ही लोक 0 डेट देतात, म्हणजे टोटल त्यांचं इन्शुरन्स कव्हरेज आहे 5 वर्षाचं, पण जो फर्स्ट इयर आहे जो पहिला वर्ष आहे तोच ती लोक 0 डेप्रिसिएशन देत आहेत. सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हे थर्ड पार्टी. आता सेकंड वर्षात काय झालं गाडीला बरोबर ना, आणि जो समोरचा जो गाडी ठोकून जाईल तो निफळून गेला तर मग थर्ड पार्टीचा इश्यू प्रश्नच नाही ना. त्या इश्यूच काय मग एवढा 15,000चा इन्शुरन्स मतलबच नाही. यही नहीं, अभी और सुनिए. आणि जर त्याला मी विचारलं की जर मला याला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे टोटल कव्हरेज घ्यायचं असेल तर दरवर्षी 2,000 ते 2,500 रुपये एक्स्ट्रा मला भरायला लागतात इन्शुरन्समध्ये. क्या बात करता है यार. मतलब काय 15,000चा इन्शुरन्स घेऊन 5 वर्षासाठी. तर म्हणजे फर्स्ट इयरचं झालं, सेकंड इयरपासून कस्टमरला डिसाईड करू दे काय घ्यायचं आहे काय नाही, त्याला काय बरं पडतं. म्हणजे आधी 15,000 भरा प्लस सेकंड इयरपासून दर महिन्याला 2,000 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट इन्शुरन्स 5 वर्षाचे गेले 25,000 रुपये. पैसा ही पैसा होगा. मस्त प्लान है. हेच जर पॉलिसी बाजार किंवा दुसरा कोणता ॲग्रिगेटरकडनं घेतलं तर स्वस्तमध्ये पडतं. म्हणजे जी गोष्ट 10,000 होऊ शकते त्या गोष्टीसाठी फालतूमध्ये 25,000 भरायला लागतात. तर मी डिस्काउंट करून विचारलेलं, कारण जेव्हा मी कॉलवरती बोललो ना कस्टमर केअरशी तेव्हा तुम्हाला बोललेलं की अशा प्रकारची डिस्काउंट आहेत की तुमच्याकडे जर HDFCचं म्हणजे तुमची सॅलरी जर HDFC बँकेत असते ती दाखवून तुम्ही बुक करून त्याच्यासाठी तुम्हाला 6,000चा काहीतरी बेनिफिट मिळतो. पण आता शोरूमला येऊन त्याला विचारायचं बोलतो काहीच नाही मिळत म्हणून, असं काही डिस्काउंटच नाही आहे, तो मागच्या महिन्यात होता म्हणून. त्यांचे डिस्काउंट पण तुम्ही कधी कधी विचारायचा कधी काय चेंज होईल काही सांगू शकत नाही. आणि जर असं म्हणायचं झालं की गाडी कशी आहे तर ही गाडी एक नंबर आहे. गाडीत काही फॉल्ट नाही, फक्त इश्यू आहे आपले पास पैसा. पैसे नाही आहे डार्लिंग. फायनान्सचा पण त्याने ऑप्शन दिला आहे की तुम्ही DP करणार त्याच्यावरती तुम्हाला फायनान्स अवेलेबल करून देणार, पण त्याला आम्ही अंदाज सांगितलं की 50,000 आम्ही DP भरू तर किती होईल. त्यांनी सांगितलं आहे तर 50,000 DP भरला आणि 3 वर्ष 36 महिन्यानंतर जर तुम्ही EMIचा पिरियड घेत आहे तर तुम्हाला 6,300चा हप्ता बसणार. रेट ऑफ इंटरेस्ट 10%. तर मी थोडं विचारलं आहे की रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून जर बघता आलं तर बघू. किंवा बोलला का ऑफर वगैरे असेल की रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही फाईल जेव्हा लॉग इन कराल त्यानंतर आपल्याला जसं कमी करता तर कमी करून होईल. त्याचा बघूया बिझनेस कधी डिसाईड करतो आहे फायनली. आपल्या त्यामध्ये नवीन एक ॲपल येते
चला मग आजचा ब्लॉग करूया इथेच बंद. आपण ऑलमोस्ट पोचलोय आपल्या घरी. मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. So please whatever. Please I want to reach 1 million likes. So please sarapakara